एक कॉल प्रॉब्लम सॉल्व नगर पालिका के जाधव साहब का, क्योंकि उन्होंने तुरंत एक्शन लेके ओके आज हमारा काम चालू हुआ। सरनाईक साहेबांचा लोक दरबार लागला, लगेच काम झालं हे। त्यामुळे कोणतरी आपला असा नेता पाहिजे व आपला कोणतरी लोकनेता की ज्याच्यामुळे आपली कामं झाली पाहिजे, त्या आहेत प्रताप सरनाईक साहेबांची। आम्ही जरी हरलो असेल तरी आम्ही जिंकल्यासारखं आहे आणि जी काय कामं आमच्याकडे येणार ते आम्ही सतत करत राहणार आहे। प्रताप सरनाईक साहेब, मेरा भाईंदर का किंग कौन? प्रताप सरनाईक साहेब शिवसेना जिंदाबाद। देखा जाए तो हम लोगों ने कम से कम 3 साल हो गया हम लोग के यहाँ पे स्पीड ब्रेकर के लिए हम लोग मतलब महानगर पालिका से पत्र व्यवहार सब चालू है। पहला दूसरी बात, यहाँ पे जो स्पीड ब्रेकर बनाया है 2 जगह पे है जहाँ पे बहुत मतलब 2-3 एक्सीडेंट की वारदात भी हो चुकी है। यहाँ के बाजू में ट्यूटोरियल स्कूल है और एक 2 स्कूल है। स्कूल में बच्चे आते जाते हैं, वो आने वाला रोड पे भी एक गली है। तो हम लोगों ने पूरा कनके के टीम से, हमारे प्रभाग 18 की टीम से सरनाईक साहब से एक विनती की थी, एक लेटर दिया था। और अभी जो लोग दरबार हुआ साहब का, उसमें हम लोगों ने उनको हम लोग को बताया। तो बोलते हैं ना, एक कॉल प्रॉब्लम सॉल्व, वैसे साहब ने एक ही कॉल पे प्रॉब्लम हमारा सॉल्व कर दिया। उन्होंने बताया कि आपका जल्द से जल्द आपका काम हो जाएगा। मैं धन्यवाद देना चाहता हूँ, मैं आभारी हूँ हमारे महानगर पालिका के जाधव साहब का, क्योंकि उन्होंने तुरंत एक्शन लेके उन्होंने बोला कि आपका 2-3 दिन में लग जाएगा। अभी 2-3 दिन 4-5 दिन भी नहीं हुआ, लोक दरबार होके आज हमारा काम चालू हुआ। इसके लिए मैं सरनाईक साहब का तहे दिल से शुक्रगुजार हूँ। धन्यवाद। क्या आपने यहाँ के स्थानीय जो नगर सेवक है उनसे इस विषय पर कोई चर्चा की थी? पहली बात तो यहाँ पे कोई स्थानीय नगर सेवक दिखता ही नहीं है। आज के जितने भी काम किए हैं, जैसे कि हमारे राजेश यादव जी है, शाखा प्रमुख है हटकेश के, ये बहुत सारे हमारे इधर पदाधिकारी भी है। तो उधर हम लोग शिवसेना कार्यकर्ताओं ने यहाँ पे काम किया है। अभी एक 6 महीना पहले यहाँ पे एक चैम्बर खुला हुआ था, ये रोड पे जाते टाइम वो साइड में चैम्बर है, पूरा पानी गंदगी पूरा भरा था, वो भी हम लोगों ने प्रॉब्लम सॉल्व कर दिया। क्योंकि नगर सेवक को किसको बोला जाता है कि स्थानिक का जो प्रॉब्लम है, जो पब्लिक उनके पास जाती है, तभी नगर सेवक आके वो सॉल्व करता है। वो काम हमने किया है और हमको सीधा साहब ने बोला है कि आप आज के डेट में आप हमारा एक शिव सैनिक, हमारे कार्यकर्ता, हमारे लिए एक नगर सेवक है, और वो हिसाब से ही हम लोग काम कर रहे हैं। जय महाराष्ट्र। इथे हे स्पीड ब्रेकर होणं हे खूप गरजेचं होतं, कारण इथे 2 शाळा आहेत, तर इथून म्हणजे लहान मुलं शाळेसाठी येतात जातात, तर यासाठी म्हणजे इथे खूप ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत। तर आम्ही साहेबांना यासाठी लेटर दिलं होतं, साहेबांनी त्यासाठी प्रताप सरनाईक साहेबांनी लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेऊन हे काम लगेच चालू केलं आहे। हे खरं काम तर नगरसेवकांचं होतं, ज्या नगरसेवकांना लोकांनी निवडून दिलं आहे त्यांचं काम होतं, पण त्यांनी एक म्हणजे याच्यावरती ॲक्शन घेऊन त्यांनी इकडे म्हणजे कधी फिरकतच नाहीत, त्यांनी कधी हे काम केलंच नाही। तर आम्ही शिवसैनिक म्हणून हे काम करतोय आणि करत राहू सरनाईक साहेबांच्या आदेशाने। जय महाराष्ट्र। चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? तुमचा काय अपील आहे? काय बोला बघा, नगरसेवकाचं काम काय असतं, तुमच्या नगरमध्ये जे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं। हा प्रॉब्लेम आमचा गेले 2 ते 3 वर्ष होता। म्हणजे आता जेव्हा प्रताप सरनाईक साहेब निवडून आले, आता समोर तिवारी कॉलेज आहे, इकडे SVPV आहे, तिकडे हा पूर्ण 4 रस्ता लागतो। 2 वेळा मी इकडे वाचलो, माझा ॲक्सिडेंट होता आणि तुमच्या समोर आता पण ट्रक किती स्पीडने जातात। तर आम्ही वारंवार इकडे पत्रव्यवहार करतो, इकडे काशीमेरा पोलीस स्टेशन असू दे किंवा पालिका असू दे, आम्ही पत्रव्यवहार करतो। अजून पण आम्हाला काय तेवढा रिस्पॉन्स भेटत होता, बट जेव्हा प्रताप सरनाईक साहेबांचा लोक दरबार लागला, लगेच काम झालं हे। त्यामुळे कोणतरी आपला असा नेता पाहिजे, आपल्या पूर्ण आमदार किंवा आपला कोणतरी लोकनेता की ज्याच्यामुळे आपली कामं झाली पाहिजे, ते तसे नेते प्रताप सरनाईक साहेब आहेत।
धन्यवाद प्रताप सरनाईक साहेबांचे. लोकांना काय बोलतो हा? लोकांना काय बोलतात? लोकांना पण ते सांगतो की तुमची कोणतीही कामं असतील, तुम्ही इकडे आमच्या शाखा आहेत, आमच्या प्रभाग 18 भरपूर शाखा आहेत, त्या शाखेमध्ये येऊन तुमचं कॉन्टॅक्ट करा. ते साबळे साहेब असतील, जाधव साहेब असतील, बोरे मॅडम असतील किंवा स्वरा मॅडम असतील, प्रत्येक नगरमध्ये आमच्या जवळ शाखा आहे, त्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही प्रॉब्लेम घेऊन जावा. ते तिकडे तुमच्या याचं विनाकारण तुमच्यामुळे सॉल्व्ह होतील प्रॉब्लेम. धन्यवाद. आता आम्ही जरी हरलो असेल तरी आम्ही जिंकल्यासारखं आहे आणि जी काय कामं आमच्याकडे येणार ते आम्ही सतत करत राहणार आहे आणि प्रताप साहेबांच्या माध्यमातून ही कामं आम्ही सतत करत राहणार आहे. जेवढी पण लोक आपल्याकडे येतील त्यांची आम्ही कामं करणार आहे. धन्यवाद. पहले तो जय महाराष्ट्र। ये जो अभी काम चालू हुआ है, हमारे मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहब का जनता दरबार जब लगा, वहाँ पे शिकायत आई और शिकायत आने के बाद उन्होंने पदाधिकारियों के ऊपर जिम्मेदारी दी, जैसे कि हमारे उप शहर प्रमुख है, विभाग प्रमुख है, शाखा प्रमुख है, उनके ऊपर जवाबदारी आई। तो हमने पत्र व्यवहार करने के बाद आयुक्त के पास जाके पत्र व्यवहार किया और ये काम का संज्ञान लिया, उसका पाठलाग किया और वो काम चालू हो गया। विभाग 18 के पूरे जनता को हमारी गुजारिश है कि उनका कोई भी काम आज चैनल के माध्यम से शिवसेना पक्ष के तरफ से शाखा प्रमुख राजेश यादव बोल रहे हैं, आपका कौन सा ही काम जो भी रहेगा तो हमारे शिवसेना शाखे में आइए और काम का जो भी काम करने का पक्ष के तरफ से आने और प्रताप सरनाईक साहब के तरफ से धन्यवाद, आभार।